मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, TV सीट्स मॅन्युफॅक्चर करतायत आणि प्रत्येक वर्षाला त्यांनी 600 युनिट्स इन द थर्ड इयर, तिसऱ्या वर्षी थर्ड इयरमध्ये 600 युनिट्स मॅन्युफॅक्चर केलेत. क्वेश्चन समजते का बघा. एक कंपनी आहे, TV सेट्स बनवती आहे आणि थर्ड इयरमध्ये आपण इथे काय करूया, फर्स्ट, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि सेवन्थपर्यंत जाऊ, कारण त्यांनी 7th इयरमध्ये पण सांगितलेलं आहे. थर्ड इयरमध्ये किती मॅन्युफॅक्चर्स करतायत तर 600 युनिट्स TV सेट्सचे, आणि थर्ड इयरमध्ये 600 युनिट्स आणि 700 युनिट्स इन द 7th इयर, 7व्या वर्षामध्ये किती मॅन्युफॅक्चर करतायत तर 700 युनिट्स. आणि मग हे एक्झाम्पल अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये कसं आलं तर पुढे त्यांनी सांगितलं आहे, ॲज्युमिंग दॅट द प्रोडक्शन इन्क्रीजेस युनिफॉर्मली बाय अ फिक्स नंबर एव्हरी इयर. म्हणजे प्रोडक्शन या वर्षी 600 युनिट आहे, पुढच्या वर्षी 610, त्याच्या पुढच्या वर्षी 620, 630, अशा पद्धतीनं एक ठराविक आकडा वाढतोय. आणि आपल्याला माहिती आहे फर्स्ट टर्म A असेल, पुढची टर्म A+D, A+2D, A+3D, हा जो प्रकार आहे D एवढा डिफरन्सने इन्क्रीज होतोय नंबर, म्हणजेच सिक्वेन्स कशामध्ये, अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये. बरोबर आहे. तर बसू, तुमचं लक्ष आहे का? सांगा मग, थर्ड इयरमध्ये प्रोडक्शन किती होणार आहे, किती आहे? आणि आपल्या फॉर्म्युल्यानुसार थर्ड इयरमध्ये जर फर्स्ट इयरचं प्रोडक्शन A मानलं तर मग त्यांनी जो इन्क्रीज होणारा नंबर आहे, युनिफॉर्मली इन्क्रीज होत आहे, तो नंबर काय असणार या केसमध्ये, काय घेऊयात, कितीने वाढतोय असं सांगितलंय. तो नंबर काय घ्यायचा एवढंच विचारतोय मी. प्रत्येक वर्षी जे इन्क्रीज होतंय प्रोडक्शन, तो नंबर काय घ्यायचा, तो दिलाय का त्यांनी? बोला. अपूर्व, हँड रेज केले तुम्ही. आन्सर सांगतो का? बरं सांग. कशाचं सांगतो, पहिल्याचं, दुसऱ्याचं का तिसऱ्याचं? फर्स्ट इयरचं 550 युनिट्स. हां. अँड 10th इयरचं 775 युनिट्स. पुढे बघा, एवढं तर कळलं आपल्याला की इन्क्रीज होणारं प्रोडक्शन हे युनिफॉर्म आहे, म्हणजे एकसारखं आहे, आणि तो नंबर आपण काय घेतला, D घेतला, आणि मग D नी इन्क्रीज होतंय, याचा अर्थ सिक्वेन्स कशामध्ये, अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये. आणि मग जर सिक्वेन्स AP मध्ये असेल तर थर्ड टर्म त्यांनी दिलेली आहे 600, दॅट इज A+2D, आणि 7th टर्म काय येते आपली, A+6D. ती काय घेणार, 700. असे दोन इक्वेशन येणार, दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला ADच्या व्हॅल्यू मिळणार, आणि मग आपल्याला जे पाहिजे ते फाइंड करता येईल. बघा, लक्षात येते का? काय लिहूया, स्टेटमेंट लिहूया. ॲज द प्रोडक्शन इन्क्रीजेस, आता हे फक्त समजण्यासाठी मी लिहिलं होतं. स्टेटमेंट तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या भाषेत लिहू शकता. ॲज द प्रोडक्शन increases uniformly every year, therefore then the production किंवा
then the number of produced units are in arithmetic progression, and let production in first year be A and production increases every year by D. एवढं आपण ए डीच्या फॉर्ममध्ये लिहिलं असेल तर मग सिक्वेन्स काय येणार, फर्स्ट टर्म येणार A1 इज इक्वल टू ए, A2 येणार एन, एन टर्मचा फॉर्म्युला येणार थोडक्यात एनचा फॉर्म्युला ए प्लस एन मायनस वन इंटू डी. या फॉर्म्युल्यानुसार A1 येणार ए, A2 येणार, A2 नकोच आहे आपल्याला, ॲक्च्युली आपल्याला काय पाहिजे आहे एन टर्मच्या फॉर्म्युल्यानुसार त्यांनी थर्ड इयरचं प्रोडक्शन दिलं आहे, म्हणजेच A3 घेऊया डायरेक्ट. A3 इज इक्वल टू ए प्लस 3 मायनस 1 म्हणजे ए प्लस 2D ची व्हॅल्यू दिली आहे 600, इक्वेशन 1 मिळालं. आणि सेवन्थ इयरचं पण प्रोडक्शन दिलेलं आहे, दॅट इज 700. थर्ड इयरचं 600, सेवन्थ इयरचं 700, म्हणजेच ए प्लस 7 मायनस 1 म्हणजेच ए प्लस 6D इज इक्वल टू किती आहे 700. इक्वेशन 2, इक्वेशन 1 2 मिळाले, सबट्रॅक्शन करूया, ए कॅन्सल होईल, डीची व्हॅल्यू मिळेल. म्हणजेच ते तुम्ही लिहा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 मायनस 1 का 1 मायनस 2, 1 मायनस 2 करूया, म्हणजेच ए प्लस 2D इज इक्वल टू 600. सबट्रॅक्शन केल्यावर साईन चेंज करा आणि मग ए कॅन्सल झाल्यावर 4D इज इक्वल टू 100, म्हणजेच डीची व्हॅल्यू येईल 25. बरोबर आहे का बघा डीची व्हॅल्यू. थोडक्यात मग प्रत्येक वर्षी जे युनिफॉर्मली इन्क्रीज प्रोडक्शन होत आहे ते कितीने इन्क्रीज होत आहे तर 25ने इन्क्रीज होत आहे. आणि मग त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर, पहिली टर्म काय असणार, फर्स्ट टर्म फर्स्ट इयर एची व्हॅल्यू काढायला लागेल, त्यासाठी आलेली डीची व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 2 तुम्हाला आवडतं त्यामध्ये टाकूया. ए प्लस 2D इज इक्वल टू 600 मध्ये ए प्लस 2 मल्टिप्लाय बाय डी 25 इज इक्वल टू 600. 25 टू द 50 म्हणजे एची व्हॅल्यू 600 मायनस 50, दॅट इज ए इज इक्वल टू 550. एची व्हॅल्यू 550 मिळाली, याचा अर्थ कशाचं फर्स्ट इयरमधलं प्रोडक्शन. त्यामुळे तुम्ही लिहू शकता इथे देअरफॉर प्रोडक्शन इन फर्स्ट इयर इज इक्वल टू ₹550 युनिट्स. हे झालं पहिल्याचं आन्सर. सेकंडसाठी 10th इयरचं प्रोडक्शन फाइंड करायचं आहे, म्हणजेच आपल्याला सेकंडमध्ये A10चा फॉर्म्युला, एन टर्मचा फॉर्म्युला आहे ए प्लस मायनस 1 इंटू डी, म्हणजे 10 टर्मचा ए प्लस 10 मायनस 1 म्हणजेच 9D येणार, ए प्लस 9D. आणि ऑलरेडी आपल्याकडे ए आणि डीच्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. एची व्हॅल्यू आहे 550 आणि डीची व्हॅल्यू आहे 25. ह्या किमती टाकूया 550, 550 प्लस 9 इंटू 25, 25 9 किती 550 प्लस 10 असतं 250 आलं असतं 225. 225 ॲड केल्यावर किती आली 10 टर्म 775 युनिट्स. हे कशाचं आन्सर आलं तर प्रोडक्शन ऑफ TV sets इन द 10th इयर, 10व्या वर्षामधलं प्रोडक्शन. टेन्थ इयर. आता शेवटचा क्वेश्चन बघा, लक्षात येतं का, 7 वर्षाचं 7व्या वर्षातलं नाही प्रोडक्शन विचारलं, काही जण कन्फ्यूज होतील. 7th इयरचं प्रोडक्शन ऑलरेडी दिलेलं आहे त्यांनी 700 युनिट्स. त्यांनी विचारलं आहे
7 इयर्सचं म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर सगळ्या 7 वर्षाचं प्रोडक्शन विचारलं आहे. म्हणजेच एस एनचा फॉर्म्युला सम ऑफ 7 इयर्स फाइंड करायचं आहे. सम ऑफ एन टर्मचा फॉर्म्युला आहे n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस ए प्लस n-1 इंटू डी. या फॉर्म्युल्यामध्ये एनची व्हॅल्यू किती घ्यायची 7 आणि मग S7 सम ऑफ 7 इयर्स सम ऑफ द प्रोडक्शन ऑफ युनिट्स इन 7 इयर्स इज इक्वल टू 7/2 इन ब्रॅकेट ट्वाइस ऑफ ए ची व्हॅल्यू 550. कॅल्क्युलेशन करा पटकन आणि आन्सर सांगा. n-1 म्हणजे 7-1 डायरेक्ट 6 लिहितो आणि डी आहे 25. म्हणजेच पुढे येणार 7/2 आहे तसं मल्टिप्लाय बाय ब्रॅकेटमध्ये 550 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजेच 1100. 1100 प्लस 150 ॲड करून मग डिवाइड बाय 2 पण करायचं आहे की रे. म्हणजे 7/2 इन ब्रॅकेट 1250. 1250च्या हाफ किती 625 मल्टिप्लाय बाय 7 किती बघा 4375. बरोबर आहे का 4375 एवढं आन्सर. पहिल्या 7 वर्षामध्ये किती प्रोडक्शन होणार आहे टी व्ही सेटचं तर 4375 युनिट. 7 इयर्समधलं प्रोडक्शन. CBSE 2015ला विचारलेला प्रश्न आहे. NCERTच्या टेक्स्टबुकमध्ये पण आहे. झालं का बघ. असेच थोडेफार क्वेश्चन आहेत जे CBSE बोर्डमध्ये बोर्ड एक्झामला विचारलेले क्वेश्चन आहेत आणि आपल्याला माहीत आहे वर्बल फॉर्ममध्ये वर्ड प्रॉब्लेम असल्यामुळे याचा इम्पॉर्टन्स जरा जास्त आहे. असेच क्वेश्चन बोर्डाला विचारले जातात. नंबरच्या फॉर्ममध्ये सिक्वेन्स दिला आहे आणि 5वी टर्म काढा आणि 10वी टर्म काढा हे जरा कमी भेटेल पण असे क्वेश्चन तुम्हाला नक्की भेटतील तुमच्या एक्झाममध्ये सुद्धा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ सम ऑफ ₹280 a sum of ₹280 is to be used to award 4 prizes. Is to be used to award 4 prizes. If each prize after the first is. आता हे कसं ओळखायचं. हा क्वेश्चन अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधला आहे. हे सगळं लिनियर इक्वेशन वाटतं बघितल्याबरोबर. तर काही एक्झाम्पल असे असतील लिनियर इक्वेशननी पण सॉल्व करता येतात. 1 व्हेरिएबल 2 व्हेरिएबल अरिथमॅटिक प्रोग्रेशननी सुद्धा येतात. काय दिलंय त्यावर डिपेंड आहे. इफ ईच प्राइज आफ्टर द फर्स्ट award 4 prizes. FOUR 4 prizes. If each prize after the first is ₹20 less, is ₹20 less than its preceding price. Find the value of each of the prizes. हाँ
झालेलं सगळ्यांचं, कोणाचं बाकी नाही आहे. पुढचा क्वेश्चन दिलेला आहे, स्टार्ट करा, सॉल्व करा. लक्षात येतोय का बघा. AP मध्ये का विचारलं आहे याचा विचार करा, काहीतरी लक्षात येईल. बघा काय करूया, हे समजून घेण्यासाठी ॲक्च्युली फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज, थर्ड प्राइज आणि फोर्थ प्राइज हे असं लिहायचं नाही आहे, पण समजण्यासाठी या 4 प्राइजची ॲडिशन किती असणार आहे. 280. 280 4 प्राइज डिस्ट्रीब्यूट करायचे. 280 रुपीज आहेत ते 4 प्राइजेसमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ईच प्राइज आफ्टर द फर्स्ट प्राइज माहीत नाही, आपण हे घेऊया 20 लेस दॅन द प्रिसिडिंग प्राइज. प्रिसिडिंग म्हणजे अगोदरच्या प्राइजपेक्षा 20 कमी आहे असं सांगितलंय. म्हणजे सेकंड प्राइज काय असणार, सेकंड प्राइज काय असणार, A-20 का A+20, A-20. थर्ड प्राइज काय असणार, A-2 × 20. फोर्थ प्राइज काय असणार, A-3 × 20. मग A जर फर्स्ट टर्म असेल, अजिबात न चुकता कॉमन डिफरन्स काय असेल सांगा. बघा इथे चुकण्याचे चान्सेस आहेत. काही जण म्हणतील कॉमन डिफरन्स 20 आहे, तर 20 नाही, -20 आहे. याच्यामधून हे सबट्रॅक्ट करा, -20 मिळेल. याच्यामधून हे सबट्रॅक्ट करा. असंही आपल्याला माहिती आहे फर्स्ट टर्म असते A+D, A+2D अशा टर्म माहिती आहेत आपल्याला, ज्याचा कॉमन डिफरन्स D असतो. पण निगेटिव्ह मायनस असेल तर मग एक तर तुम्ही साधं बेसिक लॉजिक वापरू शकता की 20 कमी आहे. कोणती टर्म, आधीच्या टर्मपेक्षा नंतरची टर्म 20 कमी आहे. पण ही टर्म जर लहान असेल, याचा अर्थ लहानमधून मोठी संख्या मायनस करतोय म्हणजे निगेटिव्ह येणार. कुठल्याही एका पद्धतीने लक्षात घ्या की कॉमन डिफरन्स जो येणार आहे D, जो असणार आहे तो -20. एवढंच समजलं पाहिजे. अँड देअर हेन्स the sequence of prices form an AP arithmetic progression फॉर्म करतो. आणि मग with कॉमन डिफरन्स D = -20. आणि फर्स्ट टर्म तर A मानलेलीच आहे आपण, अँड फर्स्ट टर्म A. अँड तुम्हाला हे लिहायचं असेल वरचं तर नाही लिहिलं तरी चालेल, पण ॲटलिस्ट स्टेटमेंट गरजेचे आहेत, महत्त्वाचे आहेत. तुम्ही हे समजून घेण्यासाठी आपण लिहितोय. स्टेटमेंट त्यांना आवश्यक आहेत की फ्रॉम गिवन कंडिशन, हेन्स लिहिण्यापेक्षा हे लिहिलं असेल तर हेन्स लिहा, नाहीतर फ्रॉम गिवन कंडिशन द सिक्वेन्स ऑफ द प्राइजेस फॉर्म एन AP with the common difference is equal to -20 and considering किंवा let the first term is A. आता काय फाइंड करायचं आहे, जर सगळे प्राइस फाइंड करायचे आहेत, पण काय दिलेलं आहे तर n ची व्हॅल्यू किती येणार सांगा. n ची व्हॅल्यू 4 टर्म्स आहेत, n ची व्हॅल्यू 4 येणार. आणि सम ऑफ 4 टर्म्स काय येणार तर 280 येणार. आणि मग SN चा फॉर्म्युला वापरायचा आहे. हे याच्यामध्ये का आलं
तर एसएनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणून अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहे एक्झाम्पल समजतंय, तर मग या पद्धतीनं सॉल्व करूया एपीच्या फॉर्म्युल्याने. मग एसएनचा फॉर्म्युला आहे n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस ए प्लस n-1 इंटू डी. आणि याच्यामध्ये मग सम ऑफ 4 प्राइजेस इज इक्वल टू 4/2 इन ब्रॅकेट ट्वाइस ऑफ एची व्हॅल्यू माहीत नाही आहे जी फाइंड करायची आपल्याला, आणि n-1 म्हणजे 4-1 इंटू डी मात्र -20 दिलेलं आहे. हे सॉल्व करायला लागेल. आणि सम ऑफ 4 टर्म्स किती आहेत तर 280 आहे. 2 to the 4 म्हणजे ट्वाइस ऑफ ब्रॅकेटमध्ये ट्वाइस ए प्लस 3 मल्टिप्लाय बाय -20 किती तर -60. आणि 2 इकडे डिवाइड करूया म्हणजेच 140 इज इक्वल टू ट्वाइस ए -60. ट्वाइस ए इज इक्वल टू 140 प्लस 60. 140 प्लस 60 किती 200. म्हणजेच याची व्हॅल्यू 100 येते का बघा. ए म्हणजे काय फर्स्ट टर्म, फर्स्ट प्राइज आलं 100. A1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू 100. आणि मग त्याच्यामध्ये डी ॲड करत जा म्हणजेच मायनस करत जा. आता ॲड म्हणजे मायनस कसं तर डी मायनस आहे निगेटिव्ह आहे. A2 इज इक्वल टू ए प्लस डी म्हणजेच 100 मायनस 20. डी ॲड केला म्हणजेच 20 मायनस केले म्हणजेच 80. A2 सेकंड प्राइज आलं 80. ॲक्च्युली 20 मायनस करा, कशाला जास्त विचार करायचा, पण मी फॉर्म्युल्याने जाणार आहे, तुमची इच्छा. ए प्लस ए काय आहे 100 प्लस का मायनस 2 इंटू 20 दॅट इज 60 येणार. आणि मग A4 फोर्थ प्राइज 100 मायनस 2 नाही 3. फोर्थ प्राइज 3 इंटू 20 that is 40. Then the 4 prizes are, hence the find the value of each prize. Na first prize will be 100, 80, 60 and 40. बघा हा पण क्वेश्चन बोर्डला विचारलेला आहे. अजून 2 छोटे छोटे क्वेश्चन आहेत. क्वेश्चन मोठे आहेत, सोल्युशन छोटे आहेत. ते पण बोर्डला विचारलेले आहेत. CBSE बोर्डच्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या. In a school, students thought of planting trees. Students thought of planting trees in and around the school to reduce in and around the school to reduce. काय रिड्यूस करायला ट्री प्लांट करतात, झाडं लावतात. नॉइज पोल्युशन अँड एअर पोल्युशन. हे त्यांनी सुरुवातीला सांगितलंय की झाडं लावायची आहेत. इट वॉज डिसाइडेड दॅट द नंबर ऑफ ट्रीज. आता ही थोडी माहिती महत्त्वाची आहे खाली दिलेली. झालंय सगळ्यांचं लिहून आहे, कुणाचं बाकी नाही आहे. क्वेश्चन जो आहे एवढ्यात पुरेल का नाही शंका आहे.
तरी सुद्धा बघूया. It was decided that the number of trees that each section of each class number of trees that section of each class will plant be the same as the class in which they are studying. As the class in which they are STUDYING. ॲक्च्युली याचं रिझन माहिती आहे का रे कोणाला? स्टडिंगमध्ये बऱ्याच वेळेस असं म्हणलं जातं की वायला रिप्लेस करायचं INGने, पण स्टडिंगमध्ये वाय पण येतो आणि ING पण येतं. ते तुम्ही करता ना ते ING लावून काहीतरी, ते मग वाय का काढत नाहीत? बऱ्याच वर्डमध्ये ING येण्यासाठी वाय काढला जातो शेवटचं लेटर. वाय इज रिप्लेस बाय ING. ठीक आहे, तो प्रश्न नाही आपला. पण त्या क्लासमध्ये, ज्या क्लासमध्ये ते शिकत आहेत, 5वीत शिकत असतील तर किती झाडं प्लॅन्ट करायची? क्वेश्चन वाचा आणि सांगा. आणि मग त्याचं एक्झाम्पल पण दिलं आहे त्यांनी, अँड सो ऑन. ते लिहित नाही मी. क्लास 1च्या विद्यार्थ्यांनी 1 ट्री प्लॅन्ट करायचा, क्लास 2च्या स्टुडंटनी 2 ट्री प्लॅन्ट करायचे आणि क्लास 12च्या स्टुडंटनी 12 ट्री प्लॅन्ट करायचे. हे एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. इथं काय सांगितलं आहे का? 12 स्टडिंग शॉर्टमध्ये लिहितो फ्रॉम क्लास 1 टू क्लास 12. हां, हे शॉर्टमध्ये लिहिलं. ॲक्च्युली त्यांनी 2 लाईन इथं बसणार नाहीत माझ्या, त्यांनी सरळ स्पष्ट सांगितलं आहे. फॉर एक्झाम्पल, स्टुडंट स्टडिंग इन क्लास 1 प्लॅन्टेड 1 ट्री, प्लॅन्ट्स 1 ट्री. Studying in class 2 plants 2 trees and so on. Studying in class 12 plant 12 trees. असं काहीतरी सांगितलेलं आहे. आणि मग ही माहिती दिल्यानंतर there are 3 section of each class. हा महत्त्वाचा पार्ट आहे. there are 3 section of each class. आणि मग how many trees will be planted by the students? How many trees will be planted by the students? आणि क्वेश्चन मार्क. आणि कोण कोण नाही आहे? राशा आणि तबसुम. अरे काय झालं त्यांना? असे का बिघडल्यासारखे करतात? ते लेक्चरच नीट रेग्युलर करत नाहीत. हे इथंच असं होतं का? प्रीती क्लासमध्ये पण असंच बिघडलेलं आहे गाडी. फक्त ऑनलाईनच्या क्लासचाच प्रॉब्लेम आहे का? नेटचा प्रॉब्लेम, अजून कसला कसला प्रॉब्लेम. अवघड आहे हे. मन आहे ना, मन खूप बेकार असतं. एकदा त्याने मनावर घेतलं बिघडायचं की मग अवघड होत आहे. सांगा काय?
ते तुम्ही वाचायचं. बघा, वाचा क्वेश्चन, वाचा क्वेश्चन, लिहा, वाचा आणि मग ठरवा नक्की काय आहे, क्वेश्चन काय दिलं आहे आणि आपल्याला सोल्युशन कसं फाइंड करता येईल. पाणी प्या पाहिजे तर मी पण पितो. आणि या क्वेश्चनचं उत्तर आहे ना 2-3 लाईनमध्ये, खूप लांब फिरायचं नाहीये, पण तर समजून घ्यायला मला वाटतं बोर्ड भरेल. पहिला प्रश्न असा की तिथं कोणीतरी हळूच कोपऱ्यात कुठेतरी सांगितलेलं नसणार आहे क्वेश्चन पेपरमध्ये की हा एक्झाम्पल अरिथमॅटिक प्रोग्रेशननी सॉल्व करायचं आहे. हे कसं कळणार AP मध्ये? तीन सेक्शन आहेत. त्यांनी सांगितले की 3 सेक्शन आहेत. देर आर 3 सेक्शन ऑफ ईच क्लास. प्रत्येक क्लासचे 3 सेक्शन आहेत. म्हणजे फर्स्ट क्लास घेतला, क्लास 1 घेतला, पहिलीमध्ये 3 डिव्हिजन आहेत. आपण ABC म्हणतो तसे 3 सेक्शन दिलेले आहेत. आणि मग हे थोडं असं करतो, क्लास 2 मध्ये 3 सेक्शन आहेत, क्लास 3 मध्ये 3 सेक्शन आहेत. अशा पद्धतीनं क्लास शेवटचा त्यांनी सांगितलंय 12. चालेल, ॲक्च्युली रोमन काढायचे होते क्लासेस, पण मग सेक्शन 1 2 3 येते. चालेल, हे क्लासेस आहेत. सांगा आता, क्लास 1च्या सेक्शन 1 मधल्या एका स्टुडंटनी किती ट्री प्लांट करायचे? एका क्लासनी, एका सेक्शननी 1 ट्री प्लांट करायचा. क्वेश्चन वाचून सांगा, का एका स्टुडंटनी 1 ट्री प्लांट करायचा? In a school, students thought of planting trees in and around the school to reduce the noise pollution and air pollution. ठीक है? It was decided that number of trees that each section of each class we plant the same of the as the class in which they are studying. म्हणजे each class मधला each section किती ट्री प्लांट करणार? जेवढे ज्या क्लासमध्ये ते तेवढे ट्री प्लांट करणार. म्हणजे सेक्शन 1 किती ट्री प्लांट करणार? फर्स्ट क्लास मधले 1 ट्री, सेक्शन 2 1 ट्री, सेक्शन 3 पण 1 ट्री. आणि क्लास 2 मधले दुसरीतले मुलं, दुसरीतले स्टुडंट जे आहेत सेकंड स्टँडर्ड मधले, ते ट्री किती प्लांट करणार? फर्स्ट सेक्शन मधले 2 करणार, सेकंड सेक्शन मधले 2 आणि थर्ड सेक्शन मधले पण 2. थर्ड स्टँडर्ड मध्ये असणारे 3 ट्री प्लांट करणार. सेक्शन 1 मधले, सेक्शन 2 मधले 3 करणार आणि सेक्शन 3 मधले 3. असे 12वीतले स्टुडंट किती ट्री प्लांट करणार? तर फर्स्ट सेक्शन मधले मुलं 12 करणार, सेकंड सेक्शन मधले 12 आणि थर्ड सेक्शन मधले 12. थोडक्यात असं, मला हे 3 वेळा नाही लिहायचं, मला एकाच सिक्वेन्स मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहिणार सांगा? हे सगळं रिपीट होतंय ना. टोटल ट्रीज काढायचे आहेत आपल्याला. एकच प्रश्न विचारलाय, हाऊ मेनी ट्रीज विल बी प्लांटेड बाय द स्टुडंट. म्हणजे सगळ्यांची ॲडिशनच करायची आहे, पण मला एक एक करून नाही करायची. मी काय करतो, हे 3 टाइम्स आहे, 3 × 1, हे काय 3 × 1, हे 3 टाइम्स आहे 3 × 2, हे 3 टाइम्स आहे 3 × 3 आणि हे 3 टाइम्स आहे 3 × 12. अशा पद्धतीनं हा सिक्वेन्स आहे. मी काय करतो, नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड इज द सम ऑफ 3 कॉमन घेतला तर 1 2 किंवा 1 + 2 + 3 + 12 झालं सिक्वेन्स AP मध्ये, अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये. असंही तुम्ही बेरीज करू शकता 1 + 2 + 3 12 पर्यंतची, पण ते छान नाही वाटत. आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन शिकलोय तर मग आता सिक्वेन्स AP मध्ये एवढंच आहे. तुम्ही इथपर्यंत पोहोचला. अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये सिक्वेन्स आहे, A फर्स्ट टर्म 1 आहे,
कॉमन डिफरन्स किती आहे 1 आहे. आणि मग सम ऑफ एन टर्मचा फॉर्म्युला किती टर्म्स आहेत टोटल 12 आहेत म्हणजेच यांची व्हॅल्यू 12 आहे. आणि मग सम 3 बाहेरच ठेवूया आतमध्ये फॉर्म्युला वापरूया. काय फॉर्म्युला आहे सम ऑफ स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेतो मी सम ऑफ 12 टर्म्स विथ कॉमन डिफरन्स d इज इक्वल टू 1 फर्स्ट टर्म इज इक्वल टू 1 म्हणजेच फॉर्म्युला मी एस चा इथे लिहितो Sn is equal to n by 2 in bracket twice a plus n minus 1 into d. आणि मग इथे काय येणार आहे 12 by 2 in bracket twice into a ची व्हॅल्यू 1 आहे प्लस n minus 1 म्हणजे 12 minus 1 into कॉमन डिफरन्स 1 आहे. आणि इथे स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट 12 by 2 म्हणजे 6 स्क्वेअर ब्रॅकेट घेऊया आणि इन ब्रॅकेट 2 प्लस 12 minus 1 11 into 1 11 plus 2 म्हणजे 13 आणि 13 3 multiply by 6 multiply by 13 is equal to किती आलं 6 18 18 into 13 किती येतं 234 येते का बघा 214 नाही काहीतरी हातचा राहिला असेल बघा. बरोबर आहे ना 234 म्हणजे टोटल ट्रीज किती प्लांट केले तर 234.